मी सुरुवातीला कंत्राटी कामगारांचा जो महत्त्वाचा विषय होता, अनेक वर्षांपासून म्हणजे अनेक लोक नोकरी सोडून गेले किंवा मरण पावले, असा लोकांच्या ग्रॅच्युटीचा मोठा प्रश्न होता. आणि ते ग्रॅच्युटीचे पैसे त्यांच्या ह्याच्यातनं कापले जायचे, परंतु ते पैसे कुणाकडे आहेत हा ह्याचा पत्ता लागायचा नाही. त्यामुळे आज त्याचा शोध लागला आणि अतिरिक्त आयुक्तांनी ते सगळं त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हे पैसे कुठल्या अकाउंटला आहेत, आणि ते ग्रॅच्युटीचे पैसे देण्यासंदर्भातला निर्णय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि त्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ग्रॅच्युटीच्या अनेक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता, कामगार नेहमी कंत्राटी कामगार प्रश्न विचारायचे आमची ग्रॅच्युटी गेली कुठे, पण त्याचा एक मार्ग निघालेला आहे. तर ग्रॅच्युटी जे रिटायर झाले असतील किंवा मयत झाले असतील किंवा नोकरी सोडून गेले असतील, त्याचा लाभ त्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे आणि जे नोकरीमध्ये आहेत त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होतील. दुसरा, श्रम साफल्य आवास योजनेच्या 2014 साली जी घरं महानगरपालिकेने दिली होती, ती घरं 2014 ते 2026 पर्यंत त्यांच्या नावावरच करण्यात आलेली नाही आहेत. आम्ही अशी मागणी त्यांच्याकडे केली की ती घरं त्यांच्या नावाने झाली पाहिजे, टॅक्स त्यांच्या नावाने झाला पाहिजे, वॉटर सप्लायचं हे सगळं त्यांच्या नावाने झालं पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तो बोजा महापालिकेवरच असतो. त्यामुळे ते करण्याचे काम त्यांनी आदेश दिलेत की ते नावावर करून ते सफाई कामगाराच्या मालकी हक्काची घरं त्यांना देण्याचं काम त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ESICचा मुद्दा त्यांनी आम्ही मांडला की बाबा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सफाई कामगार असतील किंवा हे जे काम घाणीत काम करणारे जे कामगार आहेत त्यांना बरेचसे आजार लागलेले असतात, पण त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाही. ESIC होती ती त्याची पगाराची मर्यादा झाल्यामुळे ते बंद झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही त्यांना अनेक उपाय दिलेले आहेत. ट्रस्टचे जेवढे हॉस्पिटल आहेत, जेवढे भूखंडावर आपली महापालिकेची हॉस्पिटल झालेली आहेत, त्यांच्याकडे जे राखीव कॉट असतात त्या हॉस्पिटलांमध्ये सर्व कंत्राटी कामगारांना त्याचा लाभ मिळावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तर ती मागणी त्यांनी मान्य केली आहे की ज्या ज्या असे ट्रस्टचे हॉस्पिटल आहेत त्या सर्व हॉस्पिटलला महापालिका पत्रव्यवहार करणार आणि ह्यांना जोपर्यंत ESICचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याचा आरोग्याचा लाभ त्यांना मिळेल.